ऑक्टोबर जंक्शन नावाचं हे पुस्तक मला माझ्या बहिणींनी म्हणजे संपदाने रिकमेंड केलेलं होतं. तर हे पुस्तक मी वाचलं. हिंदी भाषेत लिहिलेलं आहे पुस्तक. दिव्य प्रकाश दुबे यांनी लिहिलेली आहे. खूप सुंदर प्रेमकथा आहे. खरं तर प्रेमकथा बऱ्याच वेळा असं होतं, की ती पूर्णत्वास जाऊन त्याचा एक गोड शेवट होतो. पण ह्या ऑक्टोबर जंक्शन या पुस्तकामध्ये यात जे पात्र आहे सुदीप आणि चित्रा, तर यांची प्रेम कहाणी खरंच वेगळी आहे. कारण ही प्रेमकथा अशी आहे, की यामध्ये ना कुठली वचन, ना अपेक्षा, ना प्रेमाची कबुली. ह्यांची जी प्रेमकथा आहे ती पूर्णत्वास गेली नाही. कारण सुदीप ह्याचा शेवट दुर्दैवी अंत होतो. चित्रा आणि सुदीप या दोघांचं जे पात्र आहे ते म्हणजे प्रेमाला कुठलं बंधन नसतं म्हणतो आपण. जे आजकाल निघालेले फॉरेव्हर वगैरे ह्या सगळ्यांच्या चौकटी पलीकडे जाणारं त्यांचं नातं होतं. आणि ते नातं त्या दोघांनी त्यांच्या शेवटपर्यंत म्हणजे सुदीपच्या नंतर देखील चित्रा त्याच्यासाठी थांबलेली होती त्याची वाट बघत. आणि ही स्टोरी जी आहे म्हणजे जिथे यांच्या प्रवासाला सुरुवात झाली, प्रेमाच्या प्रवासाला म्हणू आपण, तर ती काशीचा घाट आहे, अस्सी घाट वगैरे ह्याचं वर्णन सुंदर प्रकारे केलेलं आहे. ही जी प्रेमकथा आहे ती वाचताना खूप म्हणजे शिकायला मिळतं, की नात्यांमध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या व्यक्तीवर प्रकारचं यांचं नातं आहे. तर चित्र ही एक लेखिका असते, तिचेही काही स्वप्न असतात आणि सुदीप हा एक बुक माय ट्रिप नावाच्या कंपनीचा CEO असतो. तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातले 2 जेव्हा एकत्र येतात, त्यांची मनं जुळतात. परंतु कधी त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली नाहीये किंवा फक्त एक मैत्री एक कुठलंतरी असं त्यांच्यात जोडणारा दुवा होता, जो त्यांना शेवटपर्यंत धरून राहिला. पण ह्या जो प्रेमकथेचा शेवट थोडासा मला खूप म्हणजे वेदनादायी वाटला. पण पुस्तक छान आहे. तुम्ही नक्की वाचा. ऑक्टोबर जंक्शन नावाचं आणि नुकतंच मुसाफिर कॅफे नावाची जी सीरीज आलेली आहे, तर ही सुद्धा ह्याचं सुद्धा पुस्तक दिव्य प्रकाश दुबे यांनी लिहिलेलं आहे. फार सुंदर वेब सीरीज आहे. Netflixवर अवेलेबल आहे. तुम्ही नक्की बघा. तर हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करते. तुम्ही नक्की वाचा.